नमस्कार मित्रहो, आपण आज गोवंडे दाम्पत्याची मुलाखत घेत आहोत. सातत्यानं वेगवेगळे प्रयोग अत्यंत यशस्वीपणे करणारे सौ अपर्णाताई गोवंडे आणि श्री अमोल गोवंडे आणि वेगवेगळे प्रयोग यशस्वी करत असताना एक कुटुंब म्हणून समाजात एक रोल मॉडेल बनत असताना वेगवेगळ्या संकल्पना राबवणं एक कठीण काम असतं. आणि आज समाजात जी महत्वपूर्ण समस्या आहे ती मुलांच्या मुलींच्या करिअरचं काय. आणि अगोदरचं करिअर वेगळं होतं, करिअर बँकिंग, इन्शुरन्स वगैरे. पण आता आणखीन त्यापेक्षा मायक्रो सर्वे, मायक्रो टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि ज्याला अग्रिम करिअर काउन्सिलिंग असं म्हणतात, तर अग्रिम करिअर काउन्सिलिंग सेंटर त्यांनी सुरू केलं आहे. आणि ते अधिकात अधिक लोकांना कळावं यात आमचा आणि तुमचा स्वार्थ आहे. त्यांचा खरं म्हणजे काहीच स्वार्थ नाही. म्हणून मी विचारतो की अशा प्रकारचं सेंटर सुरू करण्याचे विचार का आले. पहिल्यांदा मराठवाडा नेताच्या सर्व प्रेक्षकांना आमचा नमस्कार आणि आपले खूप खूप आभार. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. विद्यार्थ्यांना शिकवत असताना अनेक पालक आमच्याकडे यायचे, पुढं करिअर कोणतं निवडायचं हा एक विचार किंवा हा एक प्रश्न किंवा ही समस्या त्यांच्यासमोर असायची. मग आम्हाला त्यावेळेला जी माहिती आमच्याकडे उपलब्ध होती, ज्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगू शकत होतो, त्या पद्धतीनं आम्ही त्यांना काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करत होतो. काही वर्षापूर्वी आमचा मुलगा ज्यावेळेस 10वी उत्तीर्ण झाला, त्याच्यानंतर त्यालाही करिअर निवडण्याच्या बाबतीमध्ये आम्हाला अशीच समस्या पुन्हा निर्माण झाली, कारण त्यावेळेस आम्ही पालक होतो. मग या करिअर निवडीमध्ये एक महत्वाची गोष्ट असती, ती म्हणजे सायकोमेट्रिक टेस्ट किंवा कल चाचणी. अशी कल चाचणी करण्याची व्यवस्था किंवा चांगली व्यवस्था असं म्हणू आपण, दुर्दैवाने लातूरात पूर्वीच्या काळात उपलब्ध नव्हती. 1-2 ठिकाणी आम्ही आमच्या मुलाची करिअर चाचणी सायकोमेट्रिक टेस्ट आम्ही करून बघितली, पण आम्हाला काही ती तितकीशी परिणामकारक म्हणू किंवा कन्व्हिन्सिंग म्हणू अशा पद्धतीची मिळाली नाही. आता त्यानं त्याच्या पद्धतीनं करिअर निवडलेला आहे, तो आता पुढे शिकतो आहे. पण ही एक मोठी गरज लातूर शहराची, जेव्हा आपण म्हणतो की लातूर ही शिक्षणाचं नवीन होणारं माहेरघर होत आहे, मराठवाड्यातलं एक मोठं शैक्षणिक केंद्र बनत आहे, जिथे हजारो लाखो मुलं इथे शिक्षण घेत आहेत, अशा ठिकाणी करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करणारं केंद्र उपलब्ध नाही. ही एक लातूरची मोठी अडचण आमच्या लक्षात आली आणि मग आम्ही दोघांनी हे करिअर काउन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. ताई, करिअर काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय? खूप चांगला प्रश्न विचारलात बद्दर साहेब. अनेक पालकांना, इव्हन आम्ही सुद्धा ज्यावेळेस पालक या भूमिकेमध्ये होतो तेव्हा हा मोठा प्रश्न पडला होता की करिअर नेमकं निवडायचं कसं, आणि त्याच्यासाठीचं महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे काउन्सिलिंग. तर करिअर काउन्सिलर काय करतो, तर करिअर काउन्सिलर मुलाचा किंवा मुलीचा कल कोणत्या बाजूला आहे याचा व्यवस्थित अनालिसिस करून त्याला त्याच्या भविष्याकरता उत्तम करिअरचा पाथ निवडून देण्यासाठी मदत करतो. आता हे करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय, तर बेसिकली मुलाची सायकोमेट्रिक टेस्ट करतो आपण, आणि मग ती मल्टी डायमेन्शनल जर टेस्ट असेल तर त्याच्यामुळे अनेक गोष्टींचं मापन होतं. मग त्याच्यामध्ये मुलाचा करिअरचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्याच्याबरोबर त्याची पर्सनॅलिटी कोणत्या प्रकारची आहे,
त्याला शिकण्याच्या खूप अनेक पद्धती असतात, तर त्यापैकी कोणत्या पद्धतीने तो शिकतो आहे, एखादी गोष्ट करण्यासाठी त्याला प्रोत्साहन काय पद्धतीने मिळतो किंवा ते प्रोत्साहन कशा पद्धतीने तो घेतो. त्याचबरोबर हे सगळं करत असताना तो कुठल्याही गोष्टीचं तर्कसुसंगत विचार करतो की नाही, क्रिएटिव्ह गोष्टी करतो की नाही, अशा अनेक गोष्टी असतात. आणि या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून जेव्हा आपण करिअर पाथ निवडतो, तर या पूर्ण प्रोसेसला आम्ही करिअर काउन्सिलिंग असं म्हणतो. मग याच्यामध्ये आपण फक्त विद्यार्थ्याचा इन्व्हॉल्वमेंट किंवा त्याची फक्त गरज असते असं नाही, तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या पालकांची पण तेवढीच महत्वाची भूमिका असते. कारण मुलांनी निवडलेला करिअर पाथ हा त्याच्या या सगळ्या डायमेन्शन्सचा विचार केल्यानंतर अत्यंत महत्वाची पायरी असते, ती म्हणजे फायनान्स जो लागतो आपल्याला एखाद्या करिअरसाठीचा, तर त्याच्यासाठी पालकांची तशी तयारी असणं आणि त्याचबरोबर पालकांचा त्याला दुजोरा असणं, त्याला सपोर्ट असणं, या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या असतात. आणि म्हणून मग पालक, विद्यार्थी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचा कल एकंदर लक्षात घेऊन त्याला योग्य तो मार्ग निवडून देणं किंवा त्याला योग्य तो मार्ग दाखवणं. आणि त्यासाठी त्याचबरोबर जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या पर्टिक्युलर पाथवरती जायचं असेल आणि जर तिथं जाण्यासाठीचं काही कमतरता असतील, तर त्या काय कमतरता आहेत हे पण त्याला समजवून सांगणं, त्यांना त्याची जाणीव करून देणं, ही एकंदर पूर्ण प्रक्रिया म्हणजे करिअर काउन्सिलिंग. पूर्वीच्या काळात, तुमच्या काळात, आमच्या काळात डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, मास्तर व्हायचं, कलेक्टर व्हायचं आणि बाप ठरवायचा, शेजारी पाजारी ठरवायचे आणि आम्ही ऍडमिशन घ्यायचं आणि रटप करत शिकायचं बुकवर म्हणून. आत्ता नेमकं ही गरज का पडली? खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. जसं तुम्ही आता म्हणालात तसं एक 30 वर्षापूर्वी मुळात करिअरचे फारसे पर्याय सुद्धा उपलब्ध नव्हते. एक ठरलेले 6-7 प्रकारच्या वाटा होत्या, त्याच्यामध्ये आपण आपापल्या गुणानुक्रमे प्रवेश घ्यायचो. म्हणजे जो सगळ्यात जास्त चांगले मार्क मिळणारे विद्यार्थी मेडिकलला जायचे, त्याच्यानंतरचे खालोखाल इंजिनिअरिंगकडे जायचे, त्याच्याहूनही खालचे असतील तर मग ते BSc करायचे, मग BCom करायचे, आर्ट्सला जायचे, काही लोक वकिलीत जायचे. अशा एक 7-8-10 करिअरच्या पलीकडे ह्या वाटा नव्हत्या. पण गेल्या 30 वर्षात करिअरच्या अनेक वाटा उपलब्ध झाल्यात. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की आत्ता प्रत्यक्षात भारतामध्ये 3000 पेक्षा जास्त करिअर करण्याच्या मार्ग उपलब्ध आहेत. आता आपण ह्याची यादी करायला बसलो तर मला नक्की खात्री आपण 100च्या वर करिअर पाथ सांगू शकणार नाहीत किंवा कुठं जाता येईल. 100 पेक्षा जास्त आपल्याला करिअर माहित नाहीयेत. पण तसे पाहायला गेलं तर 3000 करिअर उपलब्ध होत आहेत. आणि मग विद्यार्थी अधिकाधिक या सगळ्या जगाला खूप एक्सपोज होत आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत आहेत. आणि मग त्याच्यामुळं की करिअर कुठलं निवडायचं, या 2-3 हजार करिअर पैकी मला सुटेबल असणारा नेमका रस्ता कोणता, हे जर माहीत झालं तर ते त्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचं ठरतं किंवा फायदेशीर ठरतं. अनेक वेळा आपल्याकडं करिअर निवडीचा मार्ग कसा असतो, साधारणपणे जो ट्रेंड सुरू आहे त्या पद्धतीनं जायचं. माझा कोणतरी काकाचा मुलगा, मामाचा मुलगा त्यानं केलं काहीतरी म्हणून आपण ते करायचं, किंवा माझे 4 मित्र करतायत म्हणून ते करायचं. अशा पद्धतीनं करिअर न निवडता किंवा तुमच्या 10वीच्या किंवा 12वीच्या फक्त मार्कांवर विसंबून न राहता त्या विद्यार्थ्याला अधिक सुटेबल असं कुठलं फील्ड आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसं, त्याची आवड निवड, त्याच्या स्किल्स आणि ॲबिलिटीज म्हणजे त्याच्या क्षमता याला सुटेबल असं कोणतं फील्ड आहे हे निवडणं अधिक योग्य ठरेल. नाही तर एखादा हुशार विद्यार्थी त्याला कुठल्याही कोर्सला घातलं तर तो अभ्यासक्रम पूर्ण करेल, पण त्या विषयातला उत्तम दर्जाचा चांगला प्रोफेशनल होणार नाही, त्याला त्या कामातला आनंद मिळणार नाही, म्हणून त्याला त्या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती नाही करता येणार. म्हणून आज
करिअर काउन्सिलिंग करणं किंवा ही सायकोमेट्रिक टेस्ट करणं अधिक महत्वाचं ठरतं. अत्यंत महत्वाची माहिती आपण देत आहात. मला आठवतंय अगोदर RMP, BAMS, MBBS, डॉक्टर होते, डोळे दाखवा, जीभ काढा, स्टेथोस्कोप काढा, घ्या श्वास, सोडा श्वास, नाडी परीक्षा, असं व्हायचं. आणि आता डोळ्याचा डॉक्टर, कानाचा डॉक्टर, हाडाचा डॉक्टर, स्नायूचा डॉक्टर, मग शुगर टेस्ट, फुल बॉडी टेस्ट, हे जसं झालंय तसं या अग्रिम काउन्सिलिंगमध्ये नेमकं तुम्ही काय काय टेस्ट करता किंवा काय काय बघता? धन्यवाद बद्दर साहेब. याच्यामध्ये आम्ही बेसिकली अगदी इयत्ता 2री ते मिड प्रोफेशनल, ज्याला आपण म्हणतो की माझं आत्ता करिअर झालेलं आहे, प्रोफेशनल एज्युकेशन झालेलं आहे, मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, पण कुठेतरी मला असं वाटतंय की मला आणखी पण काही आवडी आहेत आणि त्याच्यामध्ये पण मला माझं करिअर होऊ शकतं का हे बघायचं आहे. तर अशा पद्धतीने साधारण 2री ते मिड प्रोफेशनल्स अशा सगळ्या वयोगटासाठी आपण सायकोमेट्रिक टेस्ट उपलब्ध करून देतो आहोत. याच्यामध्ये 2री ते साधारण 9वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांची जी सायकोमेट्रिक टेस्ट असते ती बेसिकली लर्निंग स्टाईल काय आहे, कशा माध्यमातून तो मुलगा शिकतोय, त्याच्या आवडी काय आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी अधिकाधिक प्रगती कशी करता येऊ शकते, त्याच्यासाठीच्या टेक्निक्स काय उपलब्ध करून देता येतील किंवा त्याला काय कुठल्या गोष्टींचं एक्सपोजर दिलं तर त्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी ती महत्वाची ठरू शकते, अशी एक टेस्ट आहे. दुसरा टप्पा जो आहे सायकोमेट्रिक टेस्टचा तो बेसिकली 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यातही मी असं सजेस्ट करेन की जे 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी ही टेस्ट आवर्जून आणि प्रायोरिटीवर करावी. कशासाठी? तर आत्ता जे अनेक विषयांची आवड असते तर ती विषयांची आवड एका कुठल्या तरी पाथ निवडण्यासाठी शॉर्टन करण्यासाठी 2 वर्षाचा आपल्याला वेळ मिळतो यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला पुढचा करिअर पाथ ज्याच्यामधून आपल्याला पैसा, पद, प्रतिष्ठा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कामातून मिळणारा आनंद आणि समाधान हे मिळवण्यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं ठरू शकतं. त्याचबरोबर 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सायकोमेट्रिक टेस्ट महत्वाची असते. कारण अगदी आपण साधं उदाहरण जर घेतलं की मला इंजिनिअरिंग करायचंय, मग इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आज घडीला जवळपास 50 पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत. मग सिव्हिल करायचं, मेकॅनिकल करायचं, इलेक्ट्रिकल करायचं, इलेक्ट्रॉनिक्स करायचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स करायचं का, केमिकल इंजिनिअरिंग करायचं का, बायोटेक्निकल इंजिनिअरिंग करायचं, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात, पालकांना पडतात, कळत नाही नेमकं काय करायचं. आणि मग जर त्या मुलाचे गुण कुठल्याही शाखेत प्रवेश घेण्यासारखे असतील तर मग त्या केसमध्ये त्याला ज्या क्षेत्रामध्ये गती आहे, कारण त्याची आवड, त्याच्यातला त्याचा कल, त्याची लर्निंग स्टाईल, या सगळ्या गोष्टींना मॅच होणारी जर त्यांनी ब्रँच निवडली तर निश्चितपणे त्याला शिकण्यातला आनंद मिळतो, काम करण्यातला आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाला सुद्धा त्याच्या या सगळ्या ॲबिलिटीजचा उत्तम वापर करून एक चांगला इंजिनियर समाजासाठी आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे ही एक महत्वाची टेस्ट आहे. त्याचबरोबर आणखी काही प्रोफेशनल्स असतात. आता मी माझंच जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे, पण मग त्याच्यानंतर मला जेव्हा मास्टर्स करायची संधी मिळाली तेव्हा मी ठरवलं होतं की सगळे लोक ज्या पद्धतीने जातात किंवा जो रस्ता अवलंबतात तसा मला अवलंबायचा नव्हता. आणि लकीली त्यावेळेस प्लॅनिंगचा, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगचा पर्याय मला उत्तमरित्या उपलब्ध झाला. पण मग तिथे काम करत असताना सुद्धा कुठेतरी असं वाटायचं की हे ना मला आतून समाधान देणारं नाहीये. मग युनिसेफच्या माध्यमातून हेल्थ सायन्सेस मध्ये मला काम करायला मिळालं आणि मी जेव्हा माझी सायकोमेट्रिक टेस्ट केली तेव्हा सरप्राइझिंगली मला असं लक्षात आलं की मी टेक्निकल फील्डपेक्षा हेल्थ सायन्सेसला जास्त सुटेबल होते. आणि म्हणून मग मी जेव्हा युनिसेफ सोबत काम करायला लागले तेव्हा मला उत्तम आनंद, समाधान आणि त्या कामासाठी मिळणारी ऊर्जा आतून मिळायला लागली.
आणि मग अशा पद्धतीने निश्चितपणे समाजोपयोगी तर काम मला करताच आलं, पण त्याचबरोबर मी जेव्हा रात्री झोपत होते तेव्हा मला हे समाधान होतं की माझ्या शिक्षणाचा, माझ्या आवडीचा उपयोग मला समाजाला करून देता येतो आहे. तर अशा पद्धतीने सर्वांगीण समाजोपयोगी, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याच्या करिअरमध्ये प्रगतिकारक ठरणारे असे पर्याय आपण या सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून किंवा करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून निश्चितपणे उपलब्ध करून देऊ शकतो. एक आणखी एक फार गमतीची गोष्ट सांगतो बद्दरजी. आपल्याकडे काय पद्धती असते, मुलगा नीटचा अभ्यासक्रम पूर्ण करत असतो, नीटसाठी तयारी करत असतो. मग एमबीबीएसला पुरेसे मार्क, एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी जे पुरेसे मार्क आहेत ते जर त्याला नाही मिळाले किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याला जर प्रवेश नाही घेता येत आहे, मग साधारणपणे पालकांचा आणि विद्यार्थ्याचा दुसरा विचार सुरू होतो की ओके, मग आपण काय करूया, आयुर्वेदला जाऊया किंवा BDSला जाऊया, डेंटिस्ट्री करायला जाऊया. आता गमतीचा भाग असा आहे की मेडिसिनसाठी काही वेगळ्या प्रकारचे स्किल्स आणि ॲबिलिटीज तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि डेंटिस्ट्रीसाठी एकदमच वेगळ्या पद्धतीचा स्किल सेट तुमच्याकडे पाहिजे. पण आपण तिथे डिसिजन घेतो केवळ गुणानुक्रमे. त्यामुळं आपल्याकडं डेंटिस्ट शेकडोंच्या संख्येने बनतात, पण उत्तम डेंटिस्ट हे फार कमी बनतात. हा जो फरक आहे हा सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून आपल्याला पिन पॉइंट करून हुडकून काढता येऊ शकतो. मुलगा जन्मला, फॉर एक्झाम्पल तुमचे वडील इंजिनियर, मग तुम्ही इंजिनियर, तुमचा मुलगा इंजिनियर, म्हणजे हे सगळं ठरलेलं असताना आम्हाला डॉक्टर करायचंय, मग 12 भानगडी, अंकाकडे ट्युशन लावा, तंकाकडे ट्युशन लावा, मग पेपर कुठे गेलेत बघा, किंवा त्याला काय ₹1 कोटी डोनेशन द्यायचं पण त्याला डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं. मग अशा एका परिस्थितीमध्ये या टेस्ट या कितपत उपयोगाच्या आणि फायदेशीर? खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. आता काय होतंय, सध्या 10वीची परीक्षा झाली की मुलांचे जर मार्क बघितले तर साधारणपणे सरसकट मुलं 90% जास्त मार्क मिळवतात. तुम्हाला आठवत असेल तुमच्या काळात किंवा आमच्या काळामध्ये 70, 75, 80% पुढे जाणं सुद्धा खूप अवघड असायचं, बरोबर. मग आता होतंय असं की ज्या पालकांची मुलं जे पालक 50 किंवा 60% गुण मिळवून 10वी पास झाले, त्यांची मुलं आज 90 किंवा 92% गुण मिळवताना दिसतात. काही तर 100%च्या पुढे जातात. म्हणजे जो खेळ आपण उभ्या आयुष्यात कधी खेळला नाही, त्याचं स्पेलिंग आपल्याला लिहिता येत नाही, पण केवळ त्या खेळाचं राज्य पातळीवरचं कुठलं तरी सर्टिफिकेट आपण तयार करून आणलंय म्हणून 100%पेक्षा जास्त मार्क घेणारी मुलं आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे मार्क खूप वेळा करिअर निवडीच्या बाबतीत फसवे ठरतात. त्यामुळे मग प्रत्येक जण उठतो आणि मग जेईला जायचंय, नीट करायला जायचंय, अशा पद्धतीनं तो रस्ता स्वीकारतो. एक लक्षात घ्या, अख्ख्या भारतामध्ये जर फक्त 16,000 किंवा 17,000च्या आसपास IITच्या जागा असतील तर आपला पाल्य किंवा आपण स्वतः, म्हणजे विद्यार्थ्यांनी पण हा विचार केला पाहिजे की आपण स्वतः या देशातल्या 17,000 विद्यार्थ्यांपैकी एक आहोत का? मी म्हणतोय देशातल्या. आणि अर्थातच असं बहुतांश केसेसमध्ये असं होत नसतं. मग तो मुलगा 2 वर्ष त्या जेईचा प्रयत्न करत असतो आणि मग लक्षात येतं की नाही, हे काही माझं, हे मी काही करू शकत नाही. मग आपण दुसऱ्या पर्यायावर विचार करायला लागतो. हे असं न करता तुम्ही जर आधीच 10वीत किंवा 9वीत स्वतःची सायकोमेट्रिक टेस्ट करून घेतली तर तुमच्या क्षमता, तुमची आवड ही नेमकेपणानं आपल्याला हुडकून काढता येऊ शकते आणि त्याला सुटेबल असलेलं फील्ड आपल्याला हे आधीच कळू शकतं. म्हणजे आत्ता एक आमच्याकडे झालेली केस तुम्हाला सांगतो. साधारण 98 किंवा 99% मार्क मिळवू शकणारी CBSE अभ्यासक्रमातली एक विद्यार्थिनी, तिची जर आम्ही सायकोमेट्रिक टेस्ट केली नसती तर कदाचित निकाल लागल्यानंतर प्रथेप्रमाणे ती नीट किंवा जेईचा अभ्यासक्रम तिने निवडला असता, कारण तिला 98 किंवा 99% मार्क पडणार आहेत.
पण मग तिचं करिअर किंवा तिच्यासाठी अधिक सुयोग्य असं करिअर हे सायकॉलॉजी किंवा सोशॉलॉजी कडे झुकणारं निघतंय. मग अशा वेळेला त्या विद्यार्थिनीला विनाकारण नीट किंवा जेईच्या त्या सगळ्या यंत्रामध्ये गुंतवून ठेवून फ्रस्ट्रेशन देण्यापेक्षा ती जर आता तिच्या आवडीच्या क्षेत्राकडे वळली, त्यासाठीचा तिनं अभ्यास सुरू केला, त्यासाठी वाचन सुरू केलं, त्याची पूर्वतयारी सुरू केली, तर कदाचित तिच्या फील्डमधली ती चांगल्या पद्धतीनं सायकॉलॉजी किंवा सोशॉलॉजीमध्ये उत्तम करिअर ती घडवू शकेल. काही करिअर काउन्सिलिंग ही फक्त सायन्सच्याच विद्यार्थ्यांना का आर्ट्स कॉमर्स या पण विद्यार्थ्याची करता येऊ शकते किंवा तिकडं पण फायदा होतो का? निश्चितपणे होतो. झालेलं असं आहे की जागतिकीकरणामुळे फक्त सायन्सच नाही तर आर्ट्स कॉमर्स आणि त्याचबरोबर लिबरल आर्ट्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनेकविध करिअर पर्याय उपलब्ध झालेले आहेत. आणि त्यामुळे जर आपण फक्त सायन्सचं नाही तर आर्ट्स कॉमर्स किंवा इन जनरल 10वी झाल्याबरोबर जर आपण सायकोमेट्रिक टेस्ट केली तर आपल्याला जे 20 मेन करिअर क्लस्टर्स आहेत तर त्यापैकी कुठे आपण जास्त सुटेबल आहोत हे कळतं. आणि त्यामुळे त्याचा फायदा असा होतो की आपल्याला सुयोग्य असं करिअर क्लस्टर मिळाल्यामुळं त्यातले करिअर पाथ निवडायला आपल्याला खूप मदत होते. आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट की शिकण्यातला जो आनंद आहे तर तो जास्त मुलाला मिळतो. आणि एकदा तुम्हाला एखाद्या गोष्टीतला आनंद मिळायला लागला की आपोआपच तुमची त्या क्षेत्राकडची ओढ वाढते, त्या क्षेत्रामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची तुमची उर्मी वाढते. आणि त्यामुळे होतं काय की तुम्हाला त्यातलं एक्सलंट सगळ्या गोष्टी अचीव करण्याचा नाद लागल्यामुळे आपोआपच तुम्हाला अनेक करिअर पर्याय स्वतःहून तुमच्यापर्यंत येतात. कारण तुम्ही त्या क्षेत्रातला आनंद मिळवत असता, त्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करत असता. आणि त्यामुळे फक्त सायन्सच नाही तर कुठल्याही 10वी झालेल्या कुठल्याही मुलांनी सायन्स नाही आर्ट्स कॉमर्स किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात जाणाऱ्या मुलांनी जरूर सायकोमेट्रिक टेस्ट करायला हवी. याच्यात एक गोष्ट मला वाढवावी वाटते. काय होतंय सध्या, सायन्स मी करू शकत नाही असं जेव्हा विद्यार्थ्याला वाटतं तेव्हा तो कॉमर्स घेतो. बहुतांश वेळा तर कॉमर्स अशा पद्धतीने घेतलं जातं. फार कमी विद्यार्थी असे असतात की नाही मला खूप उत्तम गुण मिळालेले आहेत पण तरी मला सायन्स करायचं नाही, मला कॉमर्स करायचंय किंवा मला आर्ट्स करायचं, असं ते ठरवून अशी ब्रँच निवडतात. पण होतंय असं की आर्ट्स आणि कॉमर्समध्ये नेमकं पुढं काय करायचं असतं, ह्या दोन शाखांमधून नेमका पुढे आपण काय करिअर पाथ निवडायचा हेच अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसतं. साधारणपणे आर्ट्सच्या मुलांचं असं एक म्हणणं असतं किंवा त्यांची अशी एक भावना असती की आर्ट्समध्ये शिकल्याचं जे अंतिम ध्येय आहे ते UPSC MPSC या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. कॉमर्स मधल्या मुलाचं असं अंतिम ध्येय असतं की मला CAच व्हायचंय. मग आपली CA होण्याची क्षमता नसताना किंवा CA होण्यासाठी लागणाऱ्या स्किल्स आणि ॲबिलिटीज आपल्याकडे नसताना उगाच CA होण्यासाठी 5-5 वर्ष 7-7 वर्ष परीक्षा देत बसणारे अनेक विद्यार्थी आज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. तीच गोष्ट वयाचं 32 वय होईपर्यंत 32व्या वयापर्यंत पुण्यात राहून किंवा कुठल्या तरी अकॅडमीमध्ये शिक्षण घेत IASचे प्रयत्न करत राहायचं आणि मग 32व्या वर्षी एक मोठं फ्रस्ट्रेशन घेऊन मग पुढे आपण काहीच करू शकत नाही. ही परिस्थिती उद्भवू नये किंवा या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागू नये यासाठी अगदी जरूर आर्ट्स आणि कॉमर्स या शाखेतल्या, कारण आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये सुद्धा करण्यासारख्या अशा खूप खूप गोष्टी आहेत. अगदीच काही CA व्हायला पाहिजे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच दिली पाहिजे असं अजिबात नाही. पण त्यासाठी योग्य पद्धतीनं काउन्सिलरचं मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. हो म्हणजे काही की असं आता 8वी 9वीला 10वी 11वीला की याची वयाची नेमकी काही अट आहे का की हे कधी टेस्ट करून घेतल्या पाहिजेत? याच्यात कुठलीही वयाची अट नाहीये. कारण साधारणपणे 2री पासून पुढे जेव्हा मुलाला
एखादी गोष्ट कशी शिकायची किंवा ह्या गोष्टी शिकण्यासाठीचा जो मुलामधल्या ज्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स म्हणूया आपण, तर त्या डायमेन्शन्स पैलू, तर त्या पैलूंचं आपण मापन करू शकतो. त्याचबरोबर हे मापन आपण 7वी 8वी 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं करतो. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचं आपण पुढचं, आता 9वी 10वीतला जो विद्यार्थी असतो त्याच्यासमोर मोठा प्रश्न असतो की मी 11वी 12वीला कुठली शाखा निवडायची, विज्ञान शाखा निवडायची, वाणिज्य शाखा निवडायची की कला शाखा निवडायची, का आणखी वेगळं काहीतरी करायचं. त्याच्यानंतर 11वी 12वी झाल्यानंतर मुलगा विचार करतो की आता मला पुढचं जो करिअर पाथ, प्रोफेशनल करिअर ज्याला आपण म्हणतो, तर ते करायचं आहे, तर त्याच्यासाठी कुठली शाखा निवडायची किंवा कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा. आणि अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडे करिअर टेस्ट आहे. आणि त्याचबरोबर जे मिड प्रोफेशनल्स आहेत, अगदी म्हणजे साधारण 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष, इव्हन मी तर म्हणते 15 वर्ष करिअर झालेल्या लोकांनी पण एकदा ही सायकोमेट्रिक टेस्ट करून बघायला हवी की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रासाठी लागणारे सगळे गुण आपल्यामध्ये आहेत का, किंवा अजून काही गुणांना इम्प्रूव्ह करण्यासाठी निश्चितपणे तिथे वाव असतो. मग तो गॅप पण आपल्याला फाइंड आउट करता येतो. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे म्हणजे मी ज्या क्षेत्रात करिअर करते त्याच्याशिवाय आणखी कुठल्या क्षेत्रामध्ये माझे स्किल्स आणि ॲबिलिटीज उत्तम आहेत, तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर मी काम करायला लागले तर निश्चितपणे आजकाल आपण म्हणतो की टास्किंगचा जमाना आहे, तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आनंद निश्चितपणे मिळवू शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं की सायकोमेट्रिक टेस्टसाठी वयाची अट नाही. साधारणपणे 5वी पासून पुढे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी आपण ही टेस्ट करू शकतो. याच्यात एक थोडीशी आणखी वाढ करू इच्छितो मी. पुढच्या काळामध्ये AI किंवा तत्सम तंत्रज्ञान जे युग घातलेलं आहे, त्यामुळं अनेक व्यवसायांमध्ये, अनेकांच्या नोकरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल घडणार आहेत, नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवनवीन स्किल्स दररोज किंवा दर 2-3 वर्षांनी तुम्हाला आत्मसात करावी लागतील. एक फार चांगली आता एक शब्द वापरला जातो, गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथून पुढच्या काळात परमनंट जॉब असणार नाही. माझं जे स्किल आहे त्यासाठी मला कुठली तरी कंपनी बोलवेल, 6 महिन्यासाठी 1 वर्षासाठी हायर करेल, मी ते काम पूर्ण करेल, माझे पैसे दिले जातील, कंपनी तिकडे मी इकडे. अशा पद्धतीचे व्यवसाय इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर किंवा अशा प्रकारची व्यवसायाची संधी पुढच्या काळात अनेक लोकांना मिळणार आहे. किंवा त्यासाठी आपण सगळ्यांनी, स्पेशली पुढच्या पिढीनी तयार राहणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडं कुठल्या प्रकारचं नेमकं स्किल उपलब्ध आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचं स्किल अपग्रेडेशन करू शकता याचा नेमकेपणानं अंदाज येण्यासाठी म्हणून सायकोमेट्रिक टेस्टचा उपयोग निश्चितपणे करता येऊ शकतो. आता अग्रिम करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून, आता हे अग्रिम करिअर काउन्सिलिंग हे माहिती आहे, पण या माध्यमातून तुम्ही नेमकं काय सेवा देता, मग हा किती दिवसाचा कालावधी, त्याला 1 दिवस 8 दिवस 15 दिवस 1 महिना असा काही कालावधी आहे का, आणि आपण काय सेवा पुरवतो ते सांगा. या माध्यमातून आपण बेसिकली पालक आणि मुलांना सगळ्यात पहिल्यांदा करिअर कुठलं निवडायचं, कुठल्या क्षेत्रातलं निवडायचं याच्याबद्दल मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर आपण गॅप अनालिसिस त्यांना फाइंड आउट करून देतो की कुठले स्किल सेट वाढवले तर आणखी काही करिअर त्याच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. तो गॅप अनालिसिस फाइंड आउट करून दिल्यानंतर आपण त्यांना जो गॅप भरून काढायचा आहे त्याच्यासाठी सिस्टमॅटिक मार्गदर्शन करतो. मग त्याच्यासाठी आपण त्यांना काही 3 महिन्याचा कालावधी, 6 महिन्याचा कालावधी, 9 महिन्याचा कालावधी अशा पद्धतीने आपण त्यांना सांगतो की तुम्ही समजा आता एखादा मुलगा आहे की ज्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये जायचं त्याला,
परंतु जर त्याचं वाचन आणि त्याचं मनन जर खूप कमी असेल तर मग आपण त्याला वाचन वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं? कारण नुसतं वाचायला लागा असं म्हणल्याने पुढच्या पिढीतली मुलं वाचत नसतात. मग त्याच्यासाठी एकत्रित प्रयत्न काय करता येईल? त्याच्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन, सुरुवातीला आपण त्यांना काय वाचलं पाहिजे हे आपण सुचवतो, जेणेकरून 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आपण दिलेल्या गोष्टी त्यांनी वाचल्यानंतर आपोआपच त्याला आणखी उत्सुकता निर्माण होते की आणखी काय वाचता येईल, आणखी काय वाचता येईल. आणि मग त्यानंतर आपण त्याला सवय लावतो की नुसतं वाचन करून चालणार नाहीये, त्याच्यातल्या काही गोष्टींची नोट्स काढणं, त्याच्यावरती कीवर्ड्स वरती कॉन्सन्ट्रेट करणं, त्या कीवर्ड्सचा आपल्या संभाषणामध्ये कसा उपयोग करता येईल. तर अशा पद्धतीने पोस्ट काउन्सिलिंग सेशन किंवा पोस्ट काउन्सिलिंगचं गायडन्स सुद्धा आपण त्यांना देत असतो. आणि त्यामुळे होतं काय की फक्त एकाच सायकोमेट्रिक टेस्ट करणं, करिअर पाथ निवडणं आणि तिथं आपलं काउन्सिलिंग सेशन संपलं असं न होता कायमस्वरूपी एक चांगला विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत राहतो. आणि त्या विद्यार्थ्याला पण त्या दृष्टिकोनातून अनेक विषयांचं मार्गदर्शन मिळू शकतं. त्याचबरोबर पालकांना पण जाणीव होते की मुलांसाठी मी फक्त कुठला तरी क्लास लावणं, कुठले तरी पुस्तकं आणून देणं एवढ्याच गोष्टी करणं अपेक्षित नाहीये. तर एखादा मूल जेव्हा शिकत असतं तेव्हा त्याच्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आनंदाने सहभागी होणं आणि त्यातला आनंद एकत्रितपणे आजमावणं हे एक महत्वाची गोष्ट आपण या करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून पूर्ण कुटुंबालाच देत असतो असं म्हणायला हरकत नाही. एक आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते याच्यामध्ये, बऱ्याच वेळा आमच्याकडे विद्यार्थी येतात, त्यांच्या डोक्यामध्ये एक करिअर फिक्स झालेलं असतं. 8वी 7वी पासून त्यांनी घोकून नाही मला अमुकच एक करायचंय. जेव्हा ते आमच्याकडे येतात आम्ही त्याची ऍप्टिट्यूड टेस्ट करतो आणि मग लक्षात येतं की त्याच्या स्किलसेटनुसार जे सुटेबल फील्ड्स त्याच्यासाठी आहेत, जे क्षेत्र आपण त्याच्यासाठी आपण त्याची यादी तयार बघतो आहोत, त्याच्यामध्ये त्या करिअरचं नावच नाहीये. पण त्याची तर तोवर मानसिक तयारी झालेली की नाही मला हेच करायचंय. मग अशा वेळेला त्याच्या डोक्यात असलेलं हे क्षेत्र आणि त्याच्याकडे उपलब्ध असणारे स्किल्स याच्यामध्ये नेमकी कुठे तफावत आहे हे नेमकेपणानं आम्ही सुटेबिलिटी टेस्टच्या माध्यमातून हे सांगू शकतो. आणि मग त्याला ही जाणीव करून देऊ शकतो की बाबा रे, तू जर या स्किल्स वाढवल्यास एका सर्टन लिमिट पर्यंत वाढवता तुला आल्या तर तू कदाचित या तुझ्या मनातलं जे ड्रीम करिअर आहे तिकडे तू जाऊ शकतोस. नाही तर तुला कदाचित आपल्याला नाईलाजाने का होईना पण दुसऱ्या करिअरचा विचार करावा लागेल. अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे ह्या टेस्ट 7 दिवस 15 दिवस 1 महिना वर्क फ्रॉम होम, पार्ट टाइम, फुल टाइम, म्हणजे नेमकं हे कसं असतं किंवा कसं देत आहात? आता मुळात ही जी टेस्ट आहे तर पहिलं प्री काउन्सिलिंग सेशन, त्यानंतर त्या विद्यार्थ्यानं या चाचणीचा पेपर सोडवणं. आता ही आपल्याकडे जी चाचणी आहे ही आहे कॉम्प्युटराइज टेस्ट. त्याच्यामध्ये साधारणतः 100 ते 150 प्रश्न येतात. त्याने काय म्हणतो त्याला MCQ पद्धतीचे प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. त्याची उत्तर हो किंवा नाही किंवा अशा पद्धतीची त्याला द्यायची असतात. त्याला एक साधारण तास वेळ त्या विद्यार्थ्याला लागतो. या टेस्ट नंतर जो रिपोर्ट बनतो, सांगायला मला खूप आवडेल की आपल्याकडे AI चा वापर करून त्या टेस्टचं अनालिसिस केलं जातं. कारण जसं आपण मगाशी बोललो तसं आता 3000 पेक्षा जास्त करिअर उपलब्ध आहेत. मग नेमकेपणानं त्या विद्यार्थ्यासाठी अधिक सुटेबल असलेले क्षेत्र कुठली आहेत हे बघण्यासाठी आपण याच्यामध्ये AI चा वापर केला जातो. आणि मग त्याच्यातून ती यादी आपल्याला मिळते. ती यादी आपल्याकडे आल्यानंतर तो रिपोर्ट समजावून सांगणं, त्याची सुटेबल असणाऱ्या प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C मधल्या करिअर्सची यादी सांगणं. आणि मग पुढे 10वी नंतर जर तो विद्यार्थी 10वीला असेल तर त्यांना 11वीला किंवा 11वी 12वीसाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा हे सगळं समजावून सांगणं. साधारणपणे या सगळ्या गोष्टीसाठी 3 ते 4 तासाचा वेळ लागतो. यासाठी आधी पालकांनी वेळ घेतली, कारण
एकदा एका वेळेला एकच विद्यार्थ्याची आम्ही करिअर काउन्सिलिंग करतो. त्यामुळे मग ही वेळ देताना देतो आणि मग ही 3 ते 4 तास त्याच्यासाठी देऊन आम्ही ही पूर्ण काउन्सिलिंग पूर्ण करतो. त्याच्यानंतर जसं आता आम्ही सांगितलं त्याप्रमाणे पुढचा काही काळ आम्ही त्याला काही टास्क देतो विद्यार्थ्याला त्याचे स्किल्स आणि ॲबिलिटीज सुधारण्यासाठी, आणि मग त्याचा पुढचे 6 महिने किंवा 8 महिने किंवा 9 महिने आम्ही त्याचा तो फॉलोअप घेत राहतो. आणखी एक गोष्ट ह्याच्यामध्ये सांगायला आवडेल. AI जनरेटेड हा रिपोर्ट जो असतो तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे विद्यार्थ्याला फक्त एक क्षेत्र असं म्हणून नाही तर अनेकविध पर्याय त्याला आपण सजेस्ट करतो, ज्याच्यामध्ये टॉप चॉईस, गुड चॉईस, ऑप्शनल आणि अवॉइड अशा पद्धतीने आपण क्षेत्र सांगतो किंवा करिअर पाथ सांगतो. त्याचा उपयोग असा होतो की अनेकदा विद्यार्थ्याला समजा त्यांनी सायन्स, मॅथ्स आणि इंजिनिअरिंग अशा पद्धतीच्या शाखेकडे जर तो गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा पुढे तुम्हाला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता, तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकता, तुम्ही सायन्स रिलेटेड एखाद्या आता रिसर्चमध्ये सुद्धा परत आणखी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे तुमचा झुऑलॉजी मधला रिसर्च असू शकतो, बायोलॉजी मधला रिसर्च असू शकतो, मायक्रोबायोलॉजी मधला असू शकतो किंवा फिजिक्स मधला असू शकतो, केमिस्ट्री मधला असू शकतो. तर याच्याही पुढे जाऊन पिन पॉइंट करून किंवा प्रिसाइजली आपण त्यांना सांगू शकतो की या पर्टिक्युलर फील्डसाठी लागणारे स्किल सेट आणि ॲबिलिटीज तुझ्याकडे खूप चांगले आहेत, त्याच्यामुळे हे सगळे टॉप चॉईसेस आहेत. तर याचा तू प्रामुख्याने विचार करावास आणि त्याच्या खालोखाल प्लॅन बी ज्याला आपण म्हणतो तर मग गुड चॉईसेस मधले काही ऑप्शन्स त्याला निर्माण होतात. आणि मग समजा आता जसं मगाशी अमोल सरांनी सांगितलं की एखादं ड्रीम करिअर असतं, मग ते जर त्याचा स्किलसेट जर त्याला मॅच होणारा नसेल तर मग त्याच्यासाठी गॅप अनालिसिस फाइंड आउट करून मग आपण त्याला पुढे सांगू शकतो की तुला जर याच पर्टिक्युलर तुझ्या करिअर पाथला जर जायचं असेल तर मग त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळं मुलाला पण पुढे जाऊन फ्रस्ट्रेशन होत नाही, वेळ वाया जात नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला उपलब्ध जी संसाधनं आहेत, मग ते पैसा असेल, त्या ठिकाणी एखाद्या शाखेमध्ये जाऊन तिथलं शिक्षण घेणं असेल, एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं असेल, तर या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला वापर कमीत कमी वेळामध्ये अतिशय उत्तम रीतीने करता येतो, ते केवळ या चाचणीच्या माध्यमातून. ही सर्व आपण चर्चा पूर्णत्वाकडे नेत असताना अग्रिम म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते लोकांना कळणार नाही तोपर्यंत म्हणजे लक्षात येणं गरजेचं आहे. नंतर अग्रिम म्हणजे नेमकं काय? अग्रिम हा एक संस्कृत शब्द आहे. अग्रिम म्हणजे ऍडव्हान्स्ड, काळाच्या पुढे. आता आपण करिअर काउन्सिलिंग सेंटरचं हे नाव असं का निवडलं तर मुळात आमची संकल्पना अशी आहे की आज जेव्हा मी करिअर निवडत असते तेव्हा मी जेव्हा प्रोफेशनल म्हणून त्या शिक्षण घेऊन बाहेर पडेन तेव्हा मला ॲडव्हान्स्ड पद्धतीने जर मी विचार केला तर त्या काळामध्ये जी काही माझी अर्थार्जनाचं जे साधन असेल तर ते ॲडव्हान्स्ड असावं. त्याच्यासाठीची मानसिकता, त्याच्यासाठी लागणारं शिक्षण किंवा त्याच्यासाठी लागणारा स्किल सेट हे समजून घेण्यासाठी मग हे अग्रिम करिअर काउन्सिलिंग सेंटर. तर इतका साधा सोपा अर्थ आहे की ॲडव्हान्स्ड पद्धतीने विचार करायचा आणि काळाच्या पुढे जाऊन या क्षणाला सुसंगत असे पर्याय उपलब्ध करून देणं हे अग्रिम करिअर काउन्सिलिंगचं ध्येय आहे. आपण खूप नवीन मित्र, विद्यार्थी, पालक सगळ्यांनाच विनंती करायची, आपण ऐका, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा, चिंतन करा. कारण पहिल्यासारखं गुरुजी व्हायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, CA व्हायचं असं न होता या टेस्ट ज्या पद्धतीनं एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर रक्त तपासा, BP तपासा, आणखीन कोलेस्ट्रॉल बघा, मग डोळ्याचं ऑपरेशन करायचं का नाही ते ठरवतात, त्या पद्धतीनं जीवन हे अनमोल आहे. एक स्टेप चुकला तर पूर्ण गाडी म्हणजे कोलॅप्स होऊ शकते. तर ही टेस्ट अत्यंत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात तर ती टेक्नॉलॉजी आता लातूरमध्ये उपलब्ध आहे. मिसेस गोवंडे यांनी उपलब्ध केलेली आहे.
आता काही कॉपी मास्टर तयार होतील, ते होत असतात सगळीकडे, त्याचा विचारही करायचा नसतो. पण लातूरमध्ये किंबहुना माझ्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये बरोबर. हे पहिलं तुम्ही केंद्र, कारण अनेक वेगवेगळे उपक्रम जल पुनर्भरणाचा असेल किंवा आणखीन कुठला असेल तर गोवंडे, अपर्णाताई आणि अमोल गोवंडे हसत खेळत सामोरं जायचं, मार्ग काढायचा आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे सुरू केलात. मित्र हो, देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला असं न होता, ठोठावा म्हणजे उघडेल, मागा म्हणजे मिळेल असं नाही, तर ही दारं खुली आहेत, याचा आपण लाभ घ्यावा. आणि तुम्ही हे नवीन तंत्रज्ञान जी लोकांना देत आहात, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि चांगले विद्यार्थी, विद्यार्थिनी, संपादक, पत्रकार, कलाकार या तुमच्याकडनं घडावेत. आम्हालाही कधी मध्ये वाटलं की आमची ही टेस्ट तुम्ही घ्या आणि आम्ही काय डेव्हलपमेंट करा हेही सांगा. पुनश्च एकदा खूप खूप आभार, शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद. एकच फक्त शेवटचं आवाहन करते. ही टेस्ट तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहून फक्त इंटरनेट आणि तुमच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तर देऊ शकता. तेव्हा जरूर ही टेस्ट अवश्य याचा लाभ घ्या. आणि त्याच्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच, किंवा सांगायचं असेल तर 7588070010 हा मोबाईल नंबर आहे. 7588070010 या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून अवश्य संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेकरता तत्पर आहोत. धन्यवाद.